नमस्कार. रत्नाकर आवसेकर यूट्यूबच्या माझ्या सर्व सबस्क्रायबर्सना आणि दर्शकांना माझा नमस्कार. गाणं आठवायला लागलं आहे. हम तुम एक लिफ्ट में बंद हो और चर्चा हो जाए. हां, आठवतं आहे का? बॉबी चित्रपट 50 वर्षापूर्वीचा चित्रपट आहे आणि राज कपूरचा चित्रपट आहे. त्यात एक हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जाए. तर काल उद्धव ठाकरे आणि देवेंद्रजी एका लिफ्टमध्ये बंद झाले आणि त्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाली, सर्व चॅनलवर सुरू झाली. मित्रांनो, हे गाणं आठवायचं कारण एकच आहे की हा योगायोग आहे हे सर्वसाधारण दिसतं आहे. पण हा योगायोग जवळपास 2 महिन्यापासून घडवत चाललेले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब. आपल्याला आठवत असेल की मोदी साहेबांनी एका त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये, सहसा मोदी साहेब इंटरव्ह्यू पत्रकारांना देत नाहीत, पण ह्या बारीला कसं काय दिले हे विशेष आहे. त्यांनी सांगितलं की अगर उद्धव जी को कुछ संकट आ जाए तो उनके लिए पहले आने वाला मैं हूँ. ते कशाचे संकेत आहे की मोदीजींना कळून चुकलं होतं की महाराष्ट्रात काहीतरी दगाफटका होऊ शकतो आहे, महाराष्ट्रच आपलं बहुमत घालू शकतं असा अंदाज मोदीजींना 2 महिन्यापूर्वी सर्वेतून आला होता. ते स्टेटमेंट त्यांचे सुरू झालेले होते. कुठंतरी आपण अजितदादांना प्रवेश देऊन, अजितदादांशी युती करून काहीतरी चूक केली का अशी जाणीव भारतीय जनता पार्टीच्या लोकांना होत होती. त्याच्यातून काही वाक्य बाहेर येत होते आणि त्याचमधून असा आता योगायोग घडतो आहे का पुढचे येणारे राजकारणाचे हे संकेत आहेत. हा सुद्धा एक चर्चेचा विषय आता सध्या व्हायला लागलेला आहे. कारण राजकारणामध्ये कुणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कुणी कोणाचा कायमचा मित्र नसतो, हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. कधी कोण कुणाशी युती करेल आणि कधी कोण कुणाच्या विरोधात लढेल याची कोणतीही गॅरंटी नसलेलं क्षेत्र म्हणजे राजकारण आहे. आणि सातत्यानं कुठंतरी भारतीय जनता पार्टीला आता जाणीव व्हायला लागलेली की आपण उद्धवजींना सोडायला नको होतं. आणि आता तर उद्धवजी महाराष्ट्रात टॉपवर आहेत. उद्धवजींना स्ट्राईक रेट जरी भाजपाचा जास्त असला तरी उद्धवजींना जे यश मिळालं ते भाजपाला नाही मिळालं. खरं तर उद्धवजींचं चिन्ह नवीन. उद्धवजींना सारंसार उद्धवजी सांगत होते, सारखं सांगत होते की माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला, माझ्या वडिलाचा फोटो चोरला. माझ्या वडिलाचे फोटो काय लावता, अरे तुमच्या वडिलाचा फोटोवरून मतं मागा. हा बाळासाहेब ठाकरेंचा करिश्मा आहे. आणि ही सहानुभूतीची लाट होती असं काही पत्रकारांचं म्हणणं आहे. आता ही सहानुभूतीची लाट विधानसभेपर्यंत कितपत टिकेल हा एक चर्चेचा विषय आहे. आणि आता देवेंद्रजी हे जे नरेटिव्ह तयार झालेलं आहे, एक प्रकारचं नकारात्मकता तयार झालेली आहे, ही कशी दूर करतील? संविधानाबद्दलचं झाले लोकांचा गैरसमज कसा दूर करतील? कालच पीक विम्याचा झालेला गोंधळ, अनेक ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढले लोकांनी, कृषी कार्यालयावर मोर्चे काढले. वडट्टीवारांनी ते जाहीरपणे सांगितलं की विमा कंपन्यामधून, पीक विमा कंपन्यामधून या सरकारनं 5% कमिशन खाल्लं असा जाहीर आरोप काल वडट्टीवारांनी केला. म्हणजे या पद्धतीनं जर असं ह्यांचं राजकारण 1-2 महिने चालू राहिलं तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातून हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. अजूनही ते त्या धक्क्यातून सावरलेले नाही आहेत. आता कशाचं चिंतन करताय देवेंद्रजी? चिंतन करायची वेळ निघून गेली. आता तुम्हाला विधानसभेच्या तयारीला लागावं लागेल. आणि अजितदादांची देहबोली कालची बघा तुम्ही, देवेंद्रजींची देहबोली बघा, त्यांचे चेहरे बघा, त्यांची नाराजी बघा, त्यांचे एक प्रकारचं उसणं हसणं बघा, बळबळ हसणं, बळबळ आनंद दाखवणं हे बघा, याहून तुम्हाला जाणवायला लागेल
की काहीतरी महायुतीत बिनसत आहे. कालच सुनील तटकरे साहेबांनी प्रवक्त्यांना आदेश दिला की कोणीही युतीत मिठाचा खडा पडेल असे वाक्य करू नये, अमोल मिटकरींना ताकीद दिली. आणि ही सगळी कुठंतरी ही जी भीती आहे अजितदादांच्या मनामध्ये आहे की आता पुन्हा विधानसभेला काय होईल आणि विधानसभेला काय होईल याची चर्चा आता महाराष्ट्रात सुरू झालेली आहे. आणि असंच जर चित्र अजून 1 महिना 2 महिना 1.5 महिना राहिलं तर निश्चितच या ठिकाणी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होऊ शकतो. मग तो मुख्यमंत्री काँग्रेसचा होईल, शरद पवार साहेबांचा होईल किंवा उद्धव ठाकरेंचा होईल किंवा स्वतः उद्धव ठाकरे होतील. काल तर राऊतांनी आपली पुंगी सोडून दिली की मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा, त्याच्याशिवाय निवडणूक लढवणं सोपं नाही आहे. मग कुणाचं नाव जाहीर करायचं? निश्चितच त्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव जाहीर करा असं जाहीरपणे सांगितलेलं आहे. म्हणजेच एक प्रकारे महायुतीत संभ्रमाचं वातावरण आहे. अजितदादा जर युतीत येणार असेल तर आम्ही बाहेर पडतो असं राहुल कुलनी काल जाहीरपणे सांगितलेलं आहे. त्यांच्या समर्थकांनी जाहीर भाषणं दिलेली आहेत की या अजितदादामुळे आमच्या कार्यकर्त्यांचं वाटोळं झालेलं आहे आणि अजितदादा या पुणे जिल्ह्याच्या बोकांडी बसलेले आहेत. हे अशा पद्धतीचं नरेटिव्ह रोज तयार व्हायला लागलं तर नक्कीच याचा झटका पुन्हा भारतीय जनता पार्टीला बसू शकतो. त्यामुळं आता लोकांना कॉन्फिडन्स महत्त्व आहे, आता कार्यकर्त्यांना एक विश्वास महत्त्वाचा आहे. खरं तर एक माझं असं वैयक्तिक मत आहे की भारतीय जनता पार्टीने स्वबळावर लढायला पाहिजे. भारतीय जनता पार्टीने 288 उमेदवार उभे केले पाहिजेत आणि मग बघा तुम्हाला कसं यश मिळतं. आणि झाडून देऊन जर सगळा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जर नेता पळला तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बनू शकतो कुणाच्याही आधाराविना. हे मी जरा रोखठोक आणि स्पष्ट बोलतो. फार फार तुम्ही शिंदेंना सोबत घेतलं आहे, पण देवेंद्र फडणवीसांनी जो महाराष्ट्रात केलेला खेळ आहे, मी ह्याचं घर फोडलं, मी त्याचं घर फोडलं, ह्या फोडाफोडीच्या राजकारणाचा लोकांना कंटाळा आला आणि त्याची शिक्षा भारतीय जनता पार्टीला ह्या लोकांनी दिलेली आहे. ह्याच्याहून तरी कुठंतरी भारतीय जनता पार्टीने आता सावध होण्याची काळाची गरज आहे की आता कोणाचं घर फोडू नका, आता कोणाचा नेता फोडू नका. अरे तुमच्या आहेत त्या नेत्यांना सांभाळा. काल एकनाथराव खडसेंनी जाहीरपणे माधुरी मिसळांना सांगितलेलं, टी व्हीत दाखवलं की माधुरीताई नवीन येणाऱ्या ताबडतोब संधी दिली होते. मला म्हणतात थोडं थांबा. आता नाथाभाऊ खडसे आणि एकनाथ खडसेंचं या जळगाव शहरातलं वजन आम्ही प्रत्यक्ष डोळ्याने मी अनुभवलेलं आहे. कारण कित्येक त्यांच्या प्रचार सभेला मी तिथं गेलेलो आहे. नाथाभाऊचं आणि गोपीनाथराव मुंडेंचं प्रेम मला माहिती आहे आणि नाथाभाऊंचं एक प्रकारे पकड तिथल्या सहकार क्षेत्रावर प्रचंड आहे. तरी तसल्या नाथाभाऊला जर एक प्रकारे जर भारतीय जनता पार्टी एक प्रकारे असं वाईट टाकल्याची भावना देत असेल तर निश्चितच हे भारतीय जनता पार्टीला धोकादायक आहे. आता दुसरा प्रयोग करतात की पंकजा मुंडेंना पुन्हा विधान परिषदेवर घ्यायचं आणि महाराष्ट्रात त्यांना संधी द्यायची, मंत्री करायचं की जेणेकरून पुढे ओबीसीची मतं आपल्याला मिळतील. हा प्रयोग आता भारतीय जनता पार्टी करण्याची शक्यता आहे लवकरच. आणि त्यामुळं कदाचित भारतीय जनता पार्टीत पंकजा मुंडेंना मंत्री करून त्यांना प्रचारामध्ये फिरून ओबीसीची मतं खेचण्याचं काम भारतीय जनता पार्टी करण्याची शक्यता आहे. ओबीसी आणि मराठा ह्याच्यातला संघर्ष त्यांनी एक टाकून मोकळे झालेले आहेत. आता ह्याच्यातून राजकीय पक्ष थोडा दूर होत चालला आहे. आता फक्त ओबीसी कार्यकर्ते आणि मराठा कार्यकर्ते, काल फक्त त्या ओबीसी नेत्याच्या जो कोणी उपोषणाला बसले होते त्यांच्या रॅलीत सामील होत असणाऱ्या लोकांवर जरांगेच्या त्या गावाजवळ दगडफेक झालेली आहे. ही कशाचंच होतं का? ही कशाची घटना आहे? म्हणजे याच्यातून हळूहळू राजकीय पक्ष बाहेर होत आहेत आणि छगन भुजबळांना दारूगोळा पुरवून म्हणजे बॉम्ब गोळा पुरवून म्हणजे थोडक्यात शाब्दिक बॉम्ब गोळा असं सगळं मटेरियल पुरवून त्यांना सोडलेलं आहे जरांगेंच्या अंगावर. आणि भारतीय जनता पार्टी हे एक प्रकारे हा खेळ बघते की काय होते मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचं. आणि म्हणूनच आता भारतीय जनता पार्टीने सावध भूमिका घेणं काळाची गरज आहे. नाही तर तुम्हाला या विधानसभेमध्ये पराभव पत्करावा लागू शकतो. देवेंद्रजी तुम्ही त्या आता निराशेच्या भावनेतून बाहेर या.
तुमची कालची सुद्धा देहबोली, तुमचा कालचा सुद्धा चेहरा अत्यंत बोलका. आता मी कलाकार आहे, मी व्यंगचित्रकार आहे, आम्हाला चेहरे वाचायची सवय आहे. आमचे गुरु व्यंगचित्रकारमधले बाळासाहेब ठाकरे. आणि व्यंगचित्रकार जो न पाहे रवी तो पाहे कवी. तर असे आम्ही चित्रकार असल्यामुळं आम्हाला जरा जगाच्या 7 समुद्राच्या पलीकडलं दिसतं आणि आम्हाला पुढे काय होणार याचा अंदाज येतो, म्हणून आम्ही थोडं जाहीरपणे स्पष्ट बोलतो. आता कालची लिफ्टची चर्चा आहे. हम तुम एक लिफ्ट में बंद हो और चर्चा हो जाए. हां, तुम्ही आणि आम्ही एका लिफ्टमध्ये बंद झालो. आता 30 सेकंदात काय चर्चा करणार? अहो, त्यांना चर्चाच करायची तर त्यांना मोबाईल आहे, प्रत्यक्ष काही कॉन्फिडन्स, काही खास मोबाईल असतात जे स्पेशल नंबर असतात की ज्याच्या त्यांच्या वैयक्तिक चर्चा. असं एवढं काही त्याचा काल काय टी व्हीवाल्यांनी ज्याला कव्हरेज दिलं, अफलातून दिलं की 1-1 तास त्याच्यावर वातावरण तयार झालं की आता पुन्हा उद्धव ठाकरे आणि देवेंद्रजी फडणवीस एक होतील आणि या विधानसभेला काहीतरी चमत्कार होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्धव ठाकरेंना जे समर्थन मिळालेलं आहे, उद्धव ठाकरेंचे जे खासदार निवडून आलेले आहेत, ते उद्धव ठाकरेंचे खासदार हे मुस्लिम मतांच्या जीवावर उडून आलेले आहेत. त्याला शरद पवार साहेबांच्या कार्यकर्त्यांची साथ मिळालेली आहे. त्याला एक प्रकारचं संविधानाच्या विरोधात केलेलं वक्तव्य कामाला आलेलं आहे. म्हणजे त्याला एक प्रकारे ज्या पद्धतीने नरेटिव्ह तयार करण्यात आला की ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीला एक प्रश्नामध्ये गोंधळ, तर त्याचा हे परिणाम आहे. आणि हेच जर फक्त शिवसेना एकटी लढली तर त्यांना मुस्लिमांची मतं मिळवणं एवढं सोपं नाही आहे. ही आघाडी केली म्हणून उद्धव ठाकरेंची लोक जास्त आलेली आहेत. याच्यामध्ये वाटा शरद पवार साहेबांच्या कार्यकर्त्यांचा आहे, याच्यामध्ये वाटा काँग्रेसचा विशेष आहे. कारण ह्या काँग्रेसनं 18 पगड जातीला बांधून ठेवलेलं आहे. त्याचा परिणाम म्हणून उद्धव ठाकरेंची लोक जास्त निवडून आलेली आहेत. आणि कधी नाही ते काही लोकांनी, जसं उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे सांगितलं की मी आयुष्यात पहिल्या सुरू हातावर बटन दाबलं, बरोबर आहे ना. मग काही काही मुस्लिमांनी, माझ्या मित्रांनी मला स्पष्ट सांगितलं की हम जिंदगी में पहली बार धनुष्य बाण पे बटन दाबे. हाय सॉरी, हम जिंदगी में पहली बार मशाल पे बटन दाबे, हम जिंदगी में पहली बार शिवसेना को वोट दिए. म्हणजे हे सांगायचा मतलब असा आहे की हे सामूहिक तुमचं आघाडी होती म्हणून उद्धव तुम्ही ठरलेला आहात, तुम्ही वरचढ ठरलेला आहात, हे लक्षात ठेवा. त्यामुळं मला नाही वाटत की उद्धव ठाकरे काय असा निर्णय घेतील आणि महाविकास आघाडीतून दूर जाऊन कुठंतरी पुन्हा भाजपच्या गळ्यात पडतील. हे असं चित्र सध्या तरी मला वाटत नाही. आता खरं सांगू का, भारतीय जनता पार्टीच्या कित्येक लोकांनी आम्हाला बोलून दाखवलं की शेवटी म्हणले कसं आहे, म्हणले आमचं नैसर्गिक युती आहे, आमची नैसर्गिक युती आहे, आमचे ते जिवलग मित्र आहेत, 25 वर्षाचा आमचा स्नेह आहे, आम्ही असं कसं तोडणार, शेवटी प्रेम राहणार. म्हणून तर काल चंद्रकांत दादा तिथं चॉकलेट द्यायला गेले. तरी उद्धवसाहेब ठाकरे म्हणले आता नुसते चॉकलेट देणं बंद करा, कारण तुम्ही चॉकलेट देऊनच लोकांना येड्यात काढलेलं आहे, बरोबर आहे ना. ह्याच चंद्रकांत दादांनी घोषणा केली होती की मुलींचं शिक्षण आम्ही मोफत करू. कुठे गेल्या त्या योजना, कुठे गेल्या त्या घोषणा, याची चर्चा आता लोक करायला लागलेली आहेत. त्यामुळं काहीतरी या लिफ्टमध्ये शिजला असेल असे काही वाटण्याची शक्यता नाही. कारण 30 सेकंदात काय चर्चा करणार, फक्त तो एक झालेली बातमी होती असंच एक मी त्या दृष्टीने त्याच्याकडून बघेन. आणि अजितदादांनी उद्धव ठाकरेंना पेढा भरवला, परबांना पेढा भरवला, परबांना शुभेच्छा दिल्या की येणाऱ्या विधान परिषदेवर तुमचा विजय पदवीधरमधून नक्की आहे. तर हे कशाचं द्योतक का, हे कशाचं द्योतक काय, तर भारतीय जनता पार्टी उद्धव ठाकरे समोर लांगुल चालन करते. भारतीय जनता पार्टी उद्धव ठाकरेंना पटवण्याचा प्रयत्न करते. भारतीय जनता पार्टीचं कमळ मशालीला डोळा मारतंय. कारण कशामुळं, तर त्यांना आता विधानसभेचं चित्र दिसतंय काय होतंय. पण माझा अंदाज आहे की काही होणार नाही. उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोडू शकत नाहीत, कारण त्यांना सुद्धा कल्पना आहे की काँग्रेसची ताकद आता किती वाढलेली आहे, शरद पवार साहेबांची शक्ती किती वाढलेली आहे आणि महायुतीची शक्ती किती कमी झाली आहे. हे छोटंसं विश्लेषण केलं आहे. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.